नुकतीच ईद झालेली आहे। त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या झोडल्यात। ईदच्या मेजवान्या झोडून ठेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे। योगायोग असा आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं। आता हे किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं, त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं। हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे। नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाहीये। कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर खोदणार, मग त्यांची लोक कुदळ फावडी घेऊन जातात, खाण्याला सुरुवात करतात, मग वरनं आदेश द्यायचा नाही 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 खोदू नका, परत माती टाका, मग परत माती टाकतात। मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार, लोक मारायला जातात, त्यांना सांगत थांबा थांबा थांबा, ते तुमचे बाकीचे हत्यार बाजूला ठेवा, हे सौगाते मोदी घेऊन जा। म्हणजे हे कळत असणे नेमकं काय चाललेलं आहे। लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आपल्या राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायच्या हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करते।